आणि मी जेव्हा पण जात असते तेव्हा आई मला एकच गोष्ट प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यावरून हात फिरवून सांगत असते, बापू खूप तू मोठा हो, खूप पैसे कमव, कुठल्याही आयाबायांच्या आणि कसल्याही वाईट संगतीत पडशील नको, लग्न करून सुखाचा संसार करशील, कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार असं काही करशील नको, आपलं सुखी संसार कर. दिवाळीला आला होता या आपल्या आईला भेटायला, जिची स्टोरी तुम्ही ना खूप रिलेट केली आणि खूप प्रेम दाखवला. खूप सारे कमेंट्स आलेत आणि काही कमेंट्स तर असे आले जे रीड केल्यावर वाटलं हे फक्त माझ्या आईसोबतच नाही तर खूप लोकांसोबत असंच सिमिलर काहीतरी घडतंय आणि घडलंय. मग एक प्रश्न पडला, जेव्हा एखादी स्त्री अशा परिस्थितीमध्ये जाते तर जास्त जबाबदार कोण? हा समाज ज्याचा विचार करून करून ती आपल्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी आणून घेते की मग ती थोडी वेडी होऊन जाते, ज्याला सो कॉल्ड समाजाच्या भाषेत ती हाफ मॅड झाली असं बोलतो. पण खूप लोक पागल हाफ मॅड असंच सहजच नाही बनत, त्याच्या मागे त्या व्यक्तीचं असं काहीतरी पास दडलेला असतो जो कुणीही समजू शकणार नाही असं त्या व्यक्तीला वाटतो, कारण त्याच्या वाईट काळात त्यावेळी कुणी सोबत नसतात. मग त्यांचा जो पास्ट असतो तो पास्ट त्यांना इतकं निगेटिव्हली इम्पॅक्ट करतो की ते थोडे वेडे होतात, पण तो त्यांना कधी कळू येत नाही की माझ्यासोबत असं काहीतरी घडतंय. एवढं तर आता मला समजले, कारण माझ्या या आईसोबत नेमकं असंच झालं. मीने जेव्हा तिच्याबद्दल सर्व माहिती केलं तेव्हा एक गोष्ट मला माहिती पडली, माझी आई आपल्या टीनेजहूड आणि आपल्या जवानपणामध्ये घरातली सगळ्यात समजदार मुलगी होती. नंतर मग लव्ह मॅरेज लग्न झाल्यावर काही वर्षानंतर अशी काहीतरी एक गोष्ट घडली तिच्यासोबत, त्याच्या विचार तिने आपल्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून अति जास्त केल्यामुळे ती थोडी वेडी झाली. कारण सध्याच्या स्टेज मध्ये पण तिला सर्व कळतं, सर्व समजतं, पण जेव्हा कधी तिला पास्ट आठवतो तेव्हा ती आपल्याला कंट्रोल करू शकत नाही आणि जोर जोरात त्या प्रत्येक लोकांना शिव्या देत असते ज्यांनी तिच्यासोबत कळत न कळत वाईट केला असणार त्यावेळी. आणि मी जेव्हा पण आईच्या घरी जात असते तेव्हा आई मला एक गोष्ट प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यावरून हात फिरवून सांगत असते, बापू तू खूप मोठा हो, खूप पैसे कमव, कुठल्याही आयाबायांच्या आणि कसल्याही वाईट संगतीत पडशील नको, लग्न करून सुखाचा संसार करशील, कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार असं काही कधी करशील नको, आपलं सुखी संसार कर. आता वयाच्या 20व्या वर्षी कळतंय की आई मला परत परत ही एकच गोष्ट का सांगत असते. थोडी जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. उद्याला मी आपल्या आईचा घरचा मिनी ब्लॉग अपलोड करणार, तो पण नक्की बघा.